नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि लाखो शिक्षकांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजेच टेट बाबतचा ताज्या घडामोडींचा मोठा अपडेट. राज्यातील शिक्षक, विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. मात्र आता शासनाकडून आलेल्या संकेतांमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. चला तर मग या विषयाचा सविस्तर आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया की टेट म्हणजे नेमकं काय आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार घेण्यात येणारी अशी परीक्षा आहे जी प्राथमिक ते माध्यमिक स्तरावर शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक पात्रता सिद्ध करते. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने 2011 मध्ये हा नियम लागू केला, ज्यामध्ये सांगितले होते की कोणत्याही शाळेत 1ली ते 8वी वर्गापर्यंत अध्यापन करण्यासाठी टेट उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात महाटेट या नावाने ही परीक्षा घेतली जाते आणि लाखो शिक्षक या परीक्षेत बसतात. मात्र 2013 पूर्वी नियुक्त झालेले अनेक शिक्षक टेट पास नसतानाही सेवेत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशामुळे मोठा वाद निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या आदेशानुसार देशभरातील सर्व कार्यरत शिक्षकांना, ते कितीही जुने असले तरी, टेट उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार जर शिक्षकांनी निश्चित कालावधीत टेट पास केली नाही तर त्यांची सेवा रद्द करण्याची शक्यता निर्माण होते. हा निर्णय दिल्यानंतर राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. अनेक शिक्षक संघटनांनी हे आदेश अन्यायकारक असल्याचे सांगून तीव्र प्रतिक्रिया दिली. कारण हजारो शिक्षक असे आहेत ज्यांनी त्या काळात नियुक्ती मिळवली होती, पण त्यावेळी टेट अनिवार्य नव्हती. आता अचानक या निर्णयाने त्यांच्या नोकरीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर हा निर्णय लागू करणे योग्य ठरणार नाही, कारण त्या काळात टेट ही बंधनकारक नव्हती. त्यामुळे त्याआधी नियुक्त झालेल्या शिक्षकांना यामध्ये सूट देणे आवश्यक आहे. हा निर्णय घेतल्यामुळे शिक्षक वर्गात काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. शासनाच्या या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनीही सरकारच्या पावलाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, विदर्भ शिक्षक परिषद पासून ते शिक्षक भारतीपर्यंत अनेक संघटनांनी शासनाशी चर्चा करून याचिकेचा मजकूर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे असे आहे की शासनाने केवळ याचिका दाखल न करता शिक्षकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक अंतरिम आदेश मिळवावेत, जेणेकरून कोणत्याही शिक्षकावर तात्काळ कारवाई होणार नाही. या विषयावर मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनीही उच्चस्तरीय बैठक घेतल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ शिक्षकांवरच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. जर मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवाबाहेर गेले तर ग्रामीण भागात आणि शासकीय शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षकांनी आपले 15 ते 20 वर्ष शिक्षण सेवेत घालवले आहेत आणि आता त्यांना अचानक टेट पास करण्याचा दबाव येत आहे. त्यामुळे शिक्षक समुदायामध्ये मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. मात्र शासनाने घेतलेले हे सकारात्मक पाऊल या सर्व परिस्थितीत एक आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट बाबतही नवीन माहिती समोर आली आहे. 2025 सालच्या महाटेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि शासनाने अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. यामध्ये अनेक नवीन सूचना जारी केल्या गेल्या आहेत. शासनाने शिक्षकांना ही परीक्षा सहज देता यावी म्हणून अभ्यासक्रम व मार्गदर्शक तत्वांमध्ये काही सुधारणा करण्याचा विचार सुरू केला आहे. यामध्ये प्रश्नपत्रिकेतील अवघडपणा कमी करणे, परीक्षेच्या तारखा वेळेवर जाहीर करणे आणि निकाल लवकर देणे यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच अनेक शिक्षक संघटनांनी शासनाला एक पर्याय सुचवला आहे. जर टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल तर शासनाने इन सर्व्हिस टीचर स्पेशल टेट या नावाने वेगळी परीक्षा घ्यावी, जी केवळ सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी असेल आणि त्यात वयोमर्यादा, प्रश्नांचे स्वरूप तसेच तांत्रिक सुविधेत यामध्ये सवलत द्यावी. शासनाने या सूचनेचा गांभीर्याने विचार सुरू केला असल्याची माहिती आहे.
दरम्यान काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र शासन लवकरच केंद्र शासनाशी संपर्क साधून या विषयावर एक संयुक्त बैठक घेणार आहे, ज्यामध्ये राज्यातील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कायदेशीर प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी स्पष्ट धोरण जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या घडीला शिक्षकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शासनाने स्पष्ट सांगितले आहे की कोणत्याही शिक्षकावर तात्काळ कारवाई होणार नाही. पुनर्विचार याचिकेचा निकाल येईपर्यंत विद्यमान शिक्षक सेवा सुरक्षित राहील. मात्र शिक्षकांनीही तयारीत कमी पडू नये अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. म्हणजेच टेट परीक्षेसाठी अभ्यास सुरू ठेवावा, कारण शासनाला आदेश मिळाला तरी भविष्यात ही परीक्षा महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शिक्षकांसाठी ही एक महत्त्वाची वेळ आहे, कारण आता त्यांनी एकजुटीने आपला आवाज मांडला पाहिजे. शिक्षक संघटनांनी शासनाशी संवाद वाढवला पाहिजे आणि सर्वांनी आपले हक्क कायदेशीर मार्गाने मिळवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. शासनाकडूनही शिक्षकांचा बाजूने सकारात्मक विचार होत असल्यामुळे आगामी काळात न्याय मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे. आता पाहूया पुढचा टप्पा काय असेल. पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्यावर न्यायालय सुनावणी घेईल. त्या सुनावणीनंतर सरकारला काही सवलत मिळाल्यास राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक टेट पास न करता सेवा चालू ठेवू शकतील. परंतु जर न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला तर सर्व शिक्षकांना 2 वर्षांच्या आत परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे शिक्षकांनी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, नवीन अभ्यासक्रम समजून घेणे आणि मॉक टेस्ट देणे असे गोष्टी आवश्यक आहेत. मित्रांनो, शासनाकडून घेतलेले हे सकारात्मक पाऊल शिक्षकांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. पण अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. म्हणूनच सर्व शिक्षकांनी संयम बाळगणे आणि शासनावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या हितासाठी शासन प्रयत्नशील आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणात शिक्षण राज्यमंत्री, मुख्यमंत्री आणि शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे काम केले तर नक्कीच सकारात्मक निकाल मिळेल. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, शिक्षण हा समाजाचा पाया आहे आणि शिक्षक हा त्या पायाचा आधारस्तंभ. या निर्णयामुळे शिक्षकांच्या मनात निर्माण झालेली चिंता शासनाच्या अक्रिय भूमिकेमुळे कमी झाली आहे. भविष्यात या विषयावर योग्य न्याय मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे.